एक छान संध्याकाळ आहे. डॉक्टर जोशी आणि डॉक्टर वारंजीकर परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक वेगळी संकल्पना या ठिकाणी सादर करणार आहे. डॉक्टर मुरलीधर दत्तात्रय वारंजीकर, ऑर्थोपेडिक सर्जन, साताऱ्यातले प्रतीत यश ऑर्थोपेडिक सर्जन. ऑर्थोपेडिक सर्जन ही एक त्यांची सर्वसामान्य ओळख आहे, पण मूळ त्यांच्या आतमध्ये एक सिंधबाद दडलेला आहे. सिंधबादची आपण सगळ्यांनी लहानपणी गोष्टी ऐकलेली असतील. एखादी प्रवास करून आला, थोडंसं तीर्थावर झालं की पुन्हा त्याच प्रवासामध्ये त्यातल्याच वेलकम या त्या प्रवासातली जी उत्सुकता आहे, त्या प्रवासातला जो एक थरार आहे, ते पुन्हा अनुभव असं वाटतं. म्हणजे शांत बसणं किंवा पहिल्या ह्याच्यातलं जे काही मिळवलेलं आहे त्याचा आनंद थोडा वेळ पुरतं चालतं. तर डॉक्टर वारंजीकरांना मी माझे आत्ते म्हणून जायचे आणि लहानपणापासून त्यांच्या सगळ्या, म्हणजे माझ्या लहानपणापासून त्यांच्या सगळ्या सफरी मी जवळनं बघितलेल्या आहेत. त्यात पहिली त्यांनी गेली ती मानस सरोवरची 1990 साली, 30 दिवसाची अतिशय कठीण असलेली मानस सरोवरची. अशा असंख्य त्यांनी प्रवास केले, त्याची प्रवास वर्णनं लिहिली. त्यांना खूप प्रवासाचं म्हणा, फिरण्याचं हा एक मोठा शौक आहे. गाणी, मित्रमंडळी आणि आता नुकतंच त्यांना एक यूट्यूबवरती जे वेगवेगळे त्यांचे तुम्ही कदाचित बघितले असतील, तो एक त्यांचा शौक आहे. पण यातलं थरारक जे आता आपल्याला नुकतंच त्यांनी पूर्ण केलेलं आहे, ते कृष्णा परिक्रमा. आपण सगळ्यांनी नर्मदा परिक्रमा ऐकलेली आहे, ती तर खूपच कठीण असते, पण आता ती खूप बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांना करतील अशी सोपी केलेली आहे. तशी कृष्णा परिक्रमा थोडीशी अजूनही कुणी केलेली नाही आहे. आणि जसं मगाशी म्हटलं मी, सिंधबाद त्यांच्यातला तो उफाळून आला आणि वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी ती कृष्णा परिक्रमा केली. तर आपण त्यांच्याच तोंडून आता हे सगळं पुढचं कृष्णा परिक्रमेचं वर्णन आपण ऐकणार आहोत. वेलकम डॉक्टर वारंजीकर. आपल्याला का वाटलं कृष्णा परिक्रमा करावी असं? धन्यवाद संजय. मला वाटलं बहुतेक तो असं म्हणेल की विक्रमार्काने पुन्हा आपला हट्ट सोडला नाही आणि मग परत तो नवीन ठिकाणी जायला सुरुवात केली असं सांगेल. असं आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. कृष्णा परिक्रमा यात्रा असं मी म्हणतो. आणि पहिला प्रश्न आहे की तुम्ही का केली. मला वाटतं मी कृष्णाबाईचं स्तवन एका श्लोकामध्ये सुरुवात करतो आणि मग आपण पुढे जाऊया. श्रीमद कृष्णा सवेणी मणिमय मुकुटा पद्मपत्रा यथाक्षी कस्तुरी कुंकुमाभ्याम विलसित वदना नवत्कुंडलाभ्याम कांची केयूरहारा गणमणि व्यसन नुपुरा पीतवस्त्रा पायान मा विष्णू रूपा करधृत वलया भीती शंखाब्ज हस्ता. याच्यामध्ये कृष्णाबाईचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. याच्या खोलात मी जात नाही. कृष्णा परिक्रमा मी का केली हा जसा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये, तर कृष्णाबाई म्हणजे कृष्णा नदी ही सातारा जवळून वाहते. आमचं मूळ गाव लिंब, माझा आजोळ आरळ, कर्मभूमी आणि जन्मभूमी सातारा. याच्यामुळे कृष्णेशी माझा फार जवळचा संबंध आलेला आहे. कृष्णा आता महाबळेश्वरवरून खाली आलेली आहे, कराडपर्यंत किंवा सांगली, कोल्हापूर या भागात बघितली जाते. पुढं ती कुठं जाती, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांची मतं त्याच्याबद्दल काय आहेत, कुठले उत्सव होतात, तिकडं काय काय पिकं निघतात, हे सगळं कृष्णेला जाणून घेणं हे मला महत्वाचं वाटलं त्याच्यामध्ये. दुसरं असं की ज्या वेळेला आपल्या जबाबदाऱ्या संपतात किंवा आपण बऱ्यापैकी मोकळं होतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं ते आपण करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या वाटेल मी गाणं म्हणावं, एखाद्या वाटेल मी नाटक बघावं, तसं मला वाटत होतं की कृष्णा नदीकडे आपण नदीच्या बरोबरीनं जावं आणि त्या दृष्टीनं मी कृष्णा परिक्रमा केली. आता जसं संजयनी सांगितलेलं आहे की नर्मदा परिक्रमा ही रूढ आहे, त्याप्रमाणे मी थोडंसं असं म्हणेन की मला प्रवाहाविरुद्ध जाण्याची सवय आहे. म्हणजे जी लोक सामान्य गोष्टी करत नाहीत त्या मी करतो. माझ्या युट्यूबवरही तुम्ही बघितले
तर नेहमीची ठिकाणं तुम्हाला त्यात दिसणार नाही, तुम्हाला त्याच्यात वेगळीच ठिकाणं दिसतील. नंतर लोक विचारतात ते आहेत कुठं, म्हणजे एक आहे म्हणजे फोटो काढल्यानंतर मी दिसतो त्यामध्ये ठिकाणं आहेत, मी तिथं जाऊन आलो असं दिसतं. तर कृष्णाबाईच्या समवेत जाणं हा माझा एक त्याच्यातला मूळ हेतू होता. आणि याच्यामध्ये पुढच्या याच्यात येऊ आपण की कशी तयारी किंवा काय करायची याबद्दल येऊ. परंतु कृष्णाबाईवर श्रद्धा असणं आणि तिच्याबरोबर जाणं ही एक माझी पहिल्यापासून इच्छा होती. आणि म्हणून मी कृष्णा परिक्रमा करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मी सुरू केली. खरं तर मी असं म्हणेन की मी सुरू केली असं म्हणण्यापेक्षा ही कृष्णाबाईनं माझ्याकडनं करून घेतलेली. कारण इदम न मम, आपण खरं म्हणजे कोणच नसतो. त्या प्रारब्धानं आपल्या गोष्टी हातून होत असतात किंवा आपल्याकडनं केल्या जातात आणि त्याप्रमाणे ही परिक्रमा केलेली आहे. ही सगळी पंचमहाभूत आहेत, त्यातलं जल म्हणजे नदी काय भाग आपण म्हणतो, त्याला भूगोल असतो, इतिहास असतो, संस्कृती असते. या सर्व याच्यामध्ये आपले निरीक्षण काय म्हणजे कृष्णाने जर भूगोल असेल, इतिहास असेल किंवा त्याची संस्कृती असेल याबद्दल आपण आम्हाला सांगावं. कृष्णा नदीबद्दल जर बोलायचं झालं तर पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत जाणारी महाबळेश्वर हे जवळजवळ पश्चिम किनाऱ्याला आहे. आपण बंगालचा उपसागर म्हणजे कोरोमंडल या ठिकाणी जातो आणि या ठिकाणाहून कृष्णा नदी जाते. कृष्णा नदीचा जर आपण विचार केला तर ही जवळजवळ 7 कोटी किंवा त्याच्याही मागची गोष्ट असेल की ज्यावेळी सूर्यापासून पृथ्वीचा जन्म झाला तो तप्त लोह गोल होता आणि त्या लाव्हारसातून सह्याद्रीची निर्मिती झाली. नंतर हिमयुग आलं आणि त्याच्यामधून असं म्हणूया आपण की पाणी जे वाहत गेलं समुद्राकडून म्हणजे सर्वात उंच भागाकडून त्याच्यामधून जी निर्माण झालेली आहे म्हणजे सर्वात दूरवर जाणारी अशी ही कृष्णा नदी आहे. सुमारे 1500 किलोमीटर झाली. याच्यात होतं काय की सह्याद्री हा सगळ्यात जुना पर्वत आहे. हिमालय हा नंतर उत्पन्न झालेला आहे. त्यामुळं गंगा, यमुना, सिंधू, शरयू या सगळ्या अलीकडच्या नद्या आहेत. त्यामुळे त्या नद्यांच्या दृष्टीनं कृष्णा नदी ही कृष्णामाई किंवा कृष्णा आई, कृष्णाबाई असा त्याचा उल्लेख येतो. पुराणातल्या खूप मोठ्या गोष्टीमध्ये मी जात नाही, परंतु समर्थ रामदास स्वामींचा कृष्णा नदीशी फार जवळचा संबंध आला आणि त्यांनी जी आरती केलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, 12 वर्षा अंते भेटे भागीरथी साक्षात करुणी येती महाबळेश्वर तीर्थी. म्हणजे गंगा कृष्णाला भेटायला येते अशी पुराणातली हकीकत आहे की गंगेमध्ये अनेक लोकांनी स्नान केलं, गंगा पापानं मलिन झाली. तेव्हा ती भगवान शंकरांना शरण गेली, म्हणली प्रभू मी काय करू. त्यांनी सांगितलं की तू तुझ्या आईला जाऊन भेट कृष्णेला. आणि म्हणून कर्नाटकामध्ये शूर्पाली म्हणून गाव आहे, शूर्प म्हणजे सूप. तिथं गंगा नदी आली, कृष्णेला भेटली, तिनं सुपानं दान दिलं म्हणून ती शूर्पाली. त्या ठिकाणी नरसिंहाचं देऊळ आहे, ते अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. त्या खोलात जात नाही, परंतु ह्या सगळ्या नद्या कृष्णेला भेटायला कृष्णा कुणाला भेटत नाही. कृष्णा एकदम भेटते ती समुद्रात आणि मग तिच्या ह्या उपनद्या. आपण भूगोलाकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला ही महाबळेश्वरवरून सुरू झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र या 4 प्रदेशातून जाते. या 4 प्रदेशातून जात असल्यामुळं आपल्याला भाषेचं ज्ञान असणं सुद्धा गरजेचं असतं. एक बाजू त्याच्यातली हा भूगोलाचा भाग आहे. हे ज्यावेळेस थोडीसं परिक्रमेबद्दल मी माहिती देईन त्यावेळेस तुम्हाला सांगेन मी कसं कसं आपण जातो काय आहे त्याच्या दृष्टीनं. तर इतिहास हा जो भाग येतो म्हणजे कृष्णा नदी आणि इतिहास याचा सुद्धा फार मोठा जवळचा संबंध आहे. आता असं होतं, मी मगाशी सांगितलं होतं पौराणिक कथेमध्ये फार मी जात नाही, परंतु एक पौराणिक कथा जसं काही पुराणातल्या गोष्टी ज्या आहेत त्या कितपत विश्वास ठेवायचा असा एक भाग येतो त्याच्यात. परंतु ब्रह्मदेवानी तपश्चर्या जेव्हा विश्व निर्मिती केली आणि त्यांना थकवा आला तेव्हा ते म्हणले की तपश्चर्या जातो कुठं, तर ते महाबळेश्वरला गेले. आपणही जातो हल्ली महाबळेश्वरला विश्रांती घ्यायला. पण तपश्चर्या केल्यावर नेहमीप्रमाणे इंद्रात शंका आली काय हा इंद्रपद वगैरे सोडून देऊ. परंतु त्याच्यामधून मग ही सगळी नद्यांची निर्मिती तिथूनच झालेली आहे. ब्रह्मदेवाचं कमंडलू लाल रंगाचं आहे आणि पुराणात असं म्हणलेलं आहे की ते कमंडलू लवंड आणि त्याच्यातून 108 नद्या निघाल्या. गमतीची गोष्ट अशी की कृष्णा तिच्या उपनद्या आणि त्यांच्या उपनद्या ह्या 108च आहेत. नद्यांचा ज्यावेळेला उगम होतो त्यावेळेला लाल रंगात, कारण ते डोंगरातून येणारं जे लाल पाणी आहे, लाल कमंडलू लाल नद्या 108 नद्या हे पुराणात सांगितलेलं आहे. ते आपल्याला आता दिसून येतं.
हा एक त्याच्यातला योगायोगाचा भाग। इतिहास हा विषयाकडे येतो त्यावेळेला आपण शिवाजी महाराज म्हणजे हे पुराणातल्या गोष्टी झाल्या। शिवाजी महाराजांचा कृष्णा नदीचा अतिशय जवळचा संबंध, ज्या ठिकाणी उगम झाला त्या ठिकाणी अफजल खानाचा वध झाला। मगाशी मी सांगितलं जसं शुरपाली गाव आहे तिथं नरसिंहाचं देऊळ आहे, कृष्णेकाठी अनेक ठिकाणी नरसिंहाची मंदिर आहेत। मला खात्री आहे की जिजाबाईंनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांना अनेक पुराणातल्या गोष्टी सांगितल्या त्यावेळी हिरण्यकश्यपू प्रल्हादाची गोष्ट आवर्जून सांगितलेली असणार आहे। आणि हे शिवाजी महाराजांच्या लक्षात होतं। धोमला ज्या वेळेला तुम्ही नरसिंहाचं देऊळ बघता अतिशय सुंदर तिथलं कोरीव काम आहे, एका बाजूला उग्र नरसिंह एका बाजूला शांत नरसिंह आहे। तर शिवाजी महाराजांनी हिरण्यकश्यपूचं जसं विष्णूंनी पोट फाडलेलं आहे नरसिंहानं, तसं अफजल खानानं कोथळा बाहेर काढलेला आहे। दोन्ही हातामध्ये वाघ नखा आहे, पोट फाडलेलं आहे आणि त्याला बाहेर काढलेलं आहे, म्हणजे ठार केला असं म्हणू आपण हवं तर त्याच्यामध्ये। तर हा तो इतिहास। दुसरा असं अफजल खान वध केल्यानंतर तिथं महाबळेश्वराचं महाबळ म्हणून जे देऊळ आहे महाबळेश्वर कोटेश्वर त्या ठिकाणी सोन्याचा कळस शिवाजी महाराजांनी लावलेला आहे। सुमारे 1665 साली जिजाबाईंची सुवर्ण तुला तिथंच केलेली आहे ती महाबळेश्वरच्या देवळामध्ये। खाली आपण ज्या वेळेला येतो तेव्हा कृष्णाबाईचे उत्सव सुरू झालेले आहेत। याचा सुद्धा जो हे येतो संदर्भ की अफजल खानाने अनेक जे काही उच्छाद बांधलेले होते म्हणजे तुळजापूरची देवी, पंढरपूर वगैरे तिथून ती दैवता हलवली आणि त्याचा विध्वंस केलेला होता। तेव्हा या सगळ्या लोकांनी कृष्णाबाईची प्रार्थना केली। कारण मी मगाशी सांगितलं तसं रामदास स्वामींनी स्पष्ट म्हणले सत्य त्रिगुणात्मक जडरूपधारी। आता तुम्हाला दैवत कोणतं दिसतं, तुम्हाला विष्णू दिसणार नाही, अमुक दिसणार नाही, पण कृष्णाबाई दिसेल। त्यांनी कृष्णाबाईची प्रार्थना केली आणि सांगितलं की आई आमचंही संकट दूर कर। म्हणून ज्या दिवशी अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट होती प्रतापगडावर तेव्हा सगळे कृष्णाबाईच्या पात्रात उभे राहिलेले होते आणि तिची प्रार्थना केली। आणि तिकडून फोन आली की अफजल खानाचा वध झाला। ती होती गीता जयंती आणि गीता जयंतीच्या नंतर आलेल्या पौर्णिमेला बावधनला उत्सव सुरू झाला कृष्णाबाईचा। म्हणजे हे कृष्णाबाईचे उत्सव आहे, याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे। आणि माहुलीचा जो उत्सव होतो सातारच्या जवळचा इथं कृष्णा मेढा संगम आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी वर्षासन दिलेलं होतं उत्सवासाठी, ते आतापर्यंत चालू होतं। म्हणजे सरकारी त्यांच्या खजिन्यातून असेल त्याची काही रक्कम असेल ती येत होती। शिवाजी महाराजांचाच आपण ज्या वेळेला पुढे विचार करतो स्वराज्याचा विचार करतो त्यावेळेला हंबीरराव मोहिते कृष्णा कोयना संगम कराडला त्याच्या जवळच्या तळबीडचे हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे कृष्णा पंचगंगा संगम कुरुंदवाड नरसिंहवाडी पलीकडे झालं संताजी घोरपडेंची आपल्याला समाधी दिसते। पुढं ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज गेले तेव्हा श्रीशैल्य या ठिकाणी गेलेले होते। श्रीशैल्य म्हणजे मल्लिकार्जुन, पुन्हा कृष्णेकाठी, कृष्णा तिथं खोल वाहती म्हणून तिला पाताळगंगा म्हणतात। शिवाजी महाराज मल्लिकार्जुन तिथं लिंगाच्या समोर बसले, त्याचे इतके त्यांना म्हणजे भरून आलं म्हणू की मी शंकराला काय वाहू, तर त्यांना वाटलं आपलं शिरकमल वाहूया म्हणून त्यांनी खडगाला हात घातला असं मारणार होते, म्हणजे आपलं शिर कापणं होते। त्यांनी सहकार्याने थांबवलं म्हणजे महाराज तुमच्या हातून अजून बरंच काही काम व्हायचे, असं काही तुम्ही करू नका। तिथं शिवाजी महाराजांनी एक गोपूर बांधलेलं आहे श्रीशैल्य, आणि कुठं नसलेलं देऊळ शिवाजी महाराजांचं श्रीशैल्य इथं आहे, तिथं त्यांचं वस्तू संग्रहालय आहे, ते अतिशय बघण्यासारखं आहे। ही कृष्णाबाई, हे कृष्णाबाईची संस्कृती आहे आणि त्याच्या इतिहास आहे त्याच्याबरोबर संस्कृती आहे। आपण थोडं ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला अजून एक नाव घेईन म्हणजे रामदास स्वामी, म्हणजे मी अलीकडचा काळ सांगतोय। रामदास स्वामींनी काय केलं की आधीच्या संतांनी तुम्हाला भक्ती मार्ग सांगितला, पण रामदास स्वामी म्हणले असा भक्ती मार्ग उपयोगी नाही, हातात खड्ग पाहिजे। म्हणून त्यांनी सगळी जी लोक तयार केली म्हणजे मारुतीची उपासना करा, व्यायाम करा, काही शस्त्र शिका, आणि ही सगळे जे मावळे होते ते शिवाजी महाराजांना दिले आणि त्यातून हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे। म्हणून मग शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची मैत्री म्हणा, गुरु शिष्य म्हणा, नातं त्याच्यातलं हे सगळं उरमोडी म्हणजे नदी कृष्णेदेवी जी उपनदी तिथंच होते। रामदास स्वामी अनेकदा कृष्णा नदीवरती आलेले आहेत। सातारच्या जवळ अंगापूर आहे, अंगापूरच्या डोहामध्ये त्यांना अनाहत नाद ऐकू येऊ लागले, त्यांनी डोहामध्ये उडी मारली, त्याच्यातून अंगलाई देवीची मूर्ती सापडली, ती सज्जनगडावर स्थापन केलेली आहे।
अजून एक मूर्ती सापडली, राम लक्ष्मण सीता, त्याची चाफळला स्थापना केलेली आहे. अजून थोडा आपण पुढे जातो त्यावेळेला बहे बोरगाव म्हणून लागतं. बहे बोरगावच्या ठिकाणी अशी हकीकत आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेवरून परत येत होते तेव्हा त्यांना वाटलं की आपण कृष्णे काठी थांबावं, पण कृष्णेमध्ये बेट आहे त्या ठिकाणी ते थांबले आणि शंकराची ते म्हणले की मी पूजा करतो. त्यावेळेला कृष्णेला भरती आली ती म्हणले आपण रामाचं दर्शन घेऊया. तेव्हा मारुतीनं आपल्या बाहूनं कृष्णा थांबवली म्हणून बाहू क्षेत्र किंवा बहे बोरगाव म्हणतात. त्या डोहात सुद्धा रामदास स्वामींना वाटलं इथं मारुतीचं स्थान असावं, कारण मारुतीनं हे सगळं थांबवले. त्यांनी उडी मारली. योगातलं तुम्हाला माहिती असेल त्याला कुंभक म्हणतात, म्हणजे श्वास रोखून धरणं. त्याचा रामदास स्वामींचा मोठा अभ्यास होता. खाली गेले आणि त्यांना मोठी मूर्ती सापडली मारुतीची, ते आपल्या शक्तीनं त्यांनी वर आणली आणि तिथं स्थापना केली. हा इतिहासाचा भाग येतो. हा इतिहासाला थोडा संस्कृतीचा भाग येतो. उत्सव सुरू झालेले आहेत. उत्सवाकडे मी थोडंसं परत येईन, म्हणजे त्याचं पुनरुत्थान होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण कृष्णेची ही सगळी परिस्थिती बघतो तेव्हा त्यावेळेला हा थोडासा भूगोलाचा भाग येतो, इतिहासाचा भाग येतो आणि थोडा संस्कृतीचाही भाग येतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आर्य संस्कृती आपण म्हणतो की संपूर्ण नद्यांच्या काठी फळा फुलाला आली. तसंच कृष्णेकाठी सुद्धा ही संस्कृती निर्माण झाली. त्या कृष्णेकाठी असंख्य मंदिर आणि शिल्प आहे. ती खूप बघण्यासारखी आणि त्यांचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. त्याबद्दल आम्हाला काही सांगा. कृष्णा नदीकाठी अनेक संस्कृती उदयाला आल्या. अनेक राजधान्या कृष्णा नदीकाठी आहेत. महाबळेश्वर तिथूनच सुरू करू. आता तुम्ही म्हणा महाबळेश्वर कुठे राजधानी होती? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उन्हाळ्यामधली राजधानी ही महाबळेश्वर होती, कारण तिथं येऊन तो गव्हर्नर राहायचा आणि तिथून सगळे ते त्याचे खलिदे किंवा काय जात असत. नंतर आपण ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला ह्या बाकीच्या संस्कृतीने बघतो त्यावेळेस नागार्जुन कोंडा म्हणजे नागार्जुन सागरचं जे मोठं धरण आहे तिथं जी सगळी गोष्टी सापडलेल्या आहेत बुद्ध संस्कृतीच्या, त्यावेळी तिथं सुद्धा ते राजधानीचं शहर होतं. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुंगभद्रा आणि कृष्णा त्याचा संगम कर्नूल जवळ आहे. कर्नूल आंध्रची राजधानी होती. हैदराबादच्या तुम्ही थोडं पुढे गेला तिथं मुसी आणि कृष्णा त्याचा वाडापल्ली संगम आहे. त्या मुसीच्या काठी आहे हैदराबाद. हैदराबाद पुन्हा तेलंगणाची राजधानी. पुढं तुम्ही जाता ज्या वेळेला कृष्णा जिल्हा विजयवाडा, विजयवाडा पुन्हा आंध्रची राजधानी आहे. या सगळ्या राजधान्या. तुम्ही दत्तांचा जर विषय घेतला तर नरसोबावाडी ही दत्त क्षेत्राची राजधानी समजली जाते. हा तर या सगळ्या राजधान्या कृष्णेकाठी आपल्याला दिसतात. आता आपला जो देवळांचा प्रश्न आहे तर अनेक मंदिरं कृष्णेकाठी आहेत. कृष्णेकाठी मंदिरं जास्त जी आहेत किंवा कुठल्याही नदीकाठी असतात ती म्हणजे शंकराची असतात. शंकरांची मंदिरं असल्याचं मला समजलेलं किंवा लक्षात आलेलं कारण म्हणजे बहुतेक ती समाधी स्वरूपात असतात. कारण नद्यांचं हे म्हणजे हेतू त्याच्याकडे पुढे येऊ आपण. बहुतेक सगळे अंत्यविधी आणि हे तिथं होतात किंवा हे सगळं झाल्यानंतर आता माहुली सातारच्या जवळची तिथं कृष्णा वेण्णा संगम आहे. तर मगाशी सांगता म्हणजे मी या गोष्टी थोड्या टाळल्यामुळे आपण कृष्णा नदी ही विष्णू रूप आहे. वेण्णा नदी जिथं भद्रा म्हणून नाव आहे ती शिवस्वरूप आहे आणि कुकुदमती म्हणजे कोयना नदी ही ब्रह्मस्वरूप आहे. तर कृष्णेला ह्या दोन्ही नद्या मिळतात. कृष्णा वेण्णा मी असं बघितलं की कृष्णा आपण इथपर्यंत म्हणतो सातारपर्यंत, नंतर तिचं सगळीकडे नाव कृष्णा वेण्णा म्हणूनच आहे. कराडला गेला तर कृष्णा वेण्णा उत्सव, विजयवाड्याला गेला तर कृष्णा उत्सव कृष्णा वेण्णा म्हणा. कृष्णा वेण्णा पुष्करालू उत्सव म्हणजे 12 वर्षानंतर एकदा फार मोठा उत्सव तिथं कन्यागतामध्ये केला जातो. तर ही कृष्णा वेण्णा. आणि कराडला मिळते ती ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव. म्हणून तिन्ही देव तुम्हाला एकत्र आलेले आहेत कृष्णा नदीमध्ये असं म्हणून ही दत्तांची जी स्थान आहेत. म्हणून आता सांगितलं कुरुंदवाड ही राजधानी समजली आहे आपला नरसोबावाडी. आणि तोच जर विषय घेतला आपण याच्या दत्तस्थानाचा तर कृष्ण म्हणजे महाबळेश्वर वाई हे मुख समजलं जातं. कुरुंदवाड हे हृदयस्थान आहे. कुरवपूर हे नाभिस्थान आहे. आणि आपण कोरोमंडलचा किनारा किंवा कृष्णा जिल्हा घेऊ ते पादस्थान आहे कृष्णा नदीचं. हे या सगळ्या गोष्टी येतात. मंदिरांचा विचार करता आपण एक श्रीशैल्य मगाशी त्याच्याबद्दल थोडंसं बोललेलं आहे. कृष्णेची उपनदी भीमाशंकर, इथं भीमाशंकर म्हणजे ते सुद्धा 12 ज्योतिर्लिंगातलं स्थान तिथं आहे आपल्याला दिसतं. मी नरसिंहाची तुम्हाला अनेक स्थानं सांगितली पैकी धूमला एक आहे,
कोळे नरसिंगपूर त्या ठिकाणी एक आहे, शूरपाली सांगितलं, कोपर म्हणून एक आहे कर्नाटकातच, रायचूरला जाताना कोपर लागतं. कोपरची फार मोठी हकीकत आहे. पुन्हा थोडं इतिहासात गेलं तर कुरुंदवाडला जे बांधलेलं आहे देऊळ आज सुद्धा बघा, त्याच्यावर मंडप पण असं म्हणजे शिखर वगैरे फार दिसत नाही. ते विजापूरच्या बादशाच्या मुलीचे डोळे गेले होते. त्याला सांगितलं की तू दत्ताला नवस बोल. नवस बोलला, रे डोळे मुली दिसायला लागलं, म्हणून त्यांनी ते छत बांधले. त्या पद्धतीचं दिसतं आपल्याला. तो एक भाग तसंच कोपरला झालेला आहे. कोपरलाही सांगितलं की बा तू इथं देवस्थानला काहीतरी कर, म्हणजे तुझ्यावरचं संकट दूर होईल, म्हणून ते त्यांनी बांधलेलं आहे विजापूरच्या बादशाने. हा एक आपण ज्यावेळी लक्षात घेतो विषय. त्याच्याच बरोबर मी बघाशी कृष्णावेणी असं जे म्हणलो, तर कृष्णाबाईची स्थानं म्हणजे कृष्णा नदी जसं कृष्णाबाईच्या मूर्ती आहेत. महाबळेश्वरला एक दिसती, खाली आल्यानंतर आरळे या ठिकाणी एक शकुंतलेश्वर देऊळ आहे, त्या ठिकाणी दिसती. नरसोबावाडीला गेल्यानंतर मी त्यांना जेव्हा विचारलं की इथं कृष्णाबाईची मूर्ती आहे का, तोंडला आहे. कुठं आहे? तोंडला देवळाच्या मागच्या बाजूला आहे. मी परत प्रदक्षिणा घालून आलो. म्हणलं अरे कुठं आहे? तोंडला थांबा. त्याला ते दुसऱ्या मुलाला ते सगळं काम दिलं, मला हातात धरून घेऊन आलं. म्हणलं ही बघा, ही कृष्णाबाईची मूर्ती. ते जे तुम्हाला पादुका आणि हे सगळं दिसतं त्याच्या दक्षिण बाजूला ती मूर्ती आहे. नंतर पुढं गेल्यानंतर ज्यावेळेला विजयवाड्याला जातो तेव्हा मोठा पुतळा आहे कृष्णाबाईचा. म्हणजे दोन ठिकाणी आहेत. अमरापूर म्हणून जी दुसरी राजधानी म्हणून आता बनली, त्या ठिकाणी सुद्धा कृष्णाबाईचा पुतळा आहे. पुन्हा आपण ज्यावेळेला दत्तस्थानाकडे येतो, म्हणजे आता शंकराची स्थानं बघितली आपण, नरसिंहाची बघितलेली आहेत, गणपतीची सुद्धा स्थान आहे. पैकी वाईचा गणपती, महागणपती म्हणतात, तो मोठा आहे. अंगापूरचा, मगाशी मी रामदास स्वामींचा जो उल्लेख केला की अंगापूरच्या डोहात मूर्ती सापडल्या, त्या अंगापूरचा गणपती, माझ्या माहितीनं अंगापूर हे एकच गाव आहे जिथं गणेश उत्सवात गणपती बसवत नाहीत. तो एकच गावचा गणपती, तोच सगळ्यांचा गणपती. घरामध्ये कुणाच्या गणपती नसतो. मोरया घ्या दोऱ्या म्हणून ते म्हणतात. जसं गणपतीचं आहे तसं कर्नाटकामध्ये यलगुरू म्हणून आहे कृष्णाकाठी. यलगुरूला मारुतीचं अतिशय सुंदर स्थान आहे. मारुतीचं स्थान म्हणजे आपण मारुती समोर शांत बसलो, मारुतीकडे बघितलं तर आपलं वाटतं बहुतेक मारुती बोलणार आपल्याशी. इतकं सुंदर स्थान आहे. अर्थात त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे हे हृदयचे ते हृदय हे जुळलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण आनंद होतो त्याच्यामध्ये. या कृष्णकाठात ज्या वेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला दत्तांची स्थानं महत्वाची का, तर जेव्हा पूर्ण परिक्रमा केली, मी नरसिंह सरस्वतींच्या बद्दल बोलतो. पहिल्यांदा ते औदुंबरला आले, तिथं चातुर्मास होता म्हणून 4 महिने तिथं राहिले. तिथून उठून ते कुरुंदवाड म्हणजे कुरुंदवाडच्या ठिकाणी आता नरसोबावाडी म्हणून आपण, त्या ठिकाणी ते आले. त्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याने आपल्या पादुका ठेवल्या आणि गाणगापूरला गेले. गाणगापूरला भीमा अमरजा, भीमा पुन्हा कृष्णेची उपनदी, तिथून जवळच कृष्णा आणि भीमा यांचा संगम आहे. त्याला निवृत्ती संगम म्हणतात. रायचूरच्या जवळ आहे. आणि रायचूरच्या तिथं तुम्ही पुढे गेला की ते कुरवपूर लागतं. कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे पहिले अवतार हे नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ त्या बेटावर राहिले. त्यांच्या अनेक काही लीला आहेत. आणि तिथं या दोन्ही ठिकाणी कुठं समाधी नाही. दत्तस्थानात एक लक्षात घेते की दत्तस्थानाचे अवतार समाप्ती ही कर्दळी वनात म्हणजे श्रीशैल्याची जी पाताळगंगा आहे तिथं हे दोन्ही गेलेले आहेत. आणि तिथं त्यांनी अवतार समाप्ती केलेली आहे. म्हणजे कुरवपूरला समाधी नाही, कुरवपूरला त्यांचं कर्मभूमी आहे. तिथं आपण दर्शनाला जातो. कर्दळी वनात ते गुप्त झाले आहेत आणि कालांतरानं स्वामी समर्थ म्हणून ते उदय पावलेले आहेत. त्या वारुळातून आपल्याला जे दिसतात कर्दळी वनामध्ये. तर दत्तांची ही अतिशय आवडती नदी. त्यामुळे दत्त संप्रदायातले जे लोक आहेत त्यांनी कृष्णा नदीला अवश्य जावं आणि तिचं दर्शन घ्यावं असं मी सुचवेन. पुढचा प्रश्न. धबाबा तोय आदळे असं रामदासांनी म्हटलेलं होतं. हे नद्यांचं रौद्र स्वरूप काही काही ठिकाणी त्यांना दिसलं, त्याच्यावरून त्यांनी केलं जा. मग आपण रामदास स्वामींच्या बद्दल बरंचसं ह्या कृष्णा नदीच्या अंशांगाने सांगितलंय. अजून काही संतांच्या त्या निमित्तातून आपल्या आठवणी आहेत का? जसं अनेक दैवत कृष्णेकाठी आलेले आहेत, त्याच्यामध्ये फार फुलारले अनेक ऋषी होते. आता अगस्त्याची म्हणजे तिथं अगस्त्य ऋषी सुद्धा कृष्णेकाठी येऊन गेलेले आहेत. धौम्य ऋषी आहेत, भृगु ऋषी आहेत, त्यांचे आश्रम दिसतात आपल्याला. अनेक कथा त्याच्याबरोबर येतात. देवांच्या संदर्भातल्या सुद्धा कृष्णेकाठी अनेक कथा आहेत. त्या खोलात मी जात नाही त्याच्यामध्ये. संतांचा जो भाग आहे रामदास स्वामींच्या बद्दल मी बरंच तुम्हाला काही सांगितलं आहे. एकनाथ महाराजांनी नरसोबावाडीचा घाट बांधलेला आहे, हा उल्लेख आहे तिथं. आता जो आपल्याला जो घाट दिसतो तो दिसतो
अहिल्यादेवी होळकर त्यांनी याचं मंदिर बांधलेलं आहे. महाबळेश्वरचं जे आहे, अतिबळेश्वर कोटेश्वर आहे, ते मंदिर अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे. उपनद्यांचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, इंद्रायणी, नंतर ते भीमेल मिळणार आणि भीमा पण ह्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी संत मंडळी कृष्णेकाठीच आहे आणि कृष्णेकाठी त्या सगळ्यांना आनंद मोठा मिळालेला आहे. रामदास स्वामीजी तर ते मी म्हणून सांगितलं की आता माहुली आमच्या जवळ सातारच्या माहुली बघायला मला 2 तास लागले, आपलं 2 दिवस लागले मला. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की इतकं काही आपल्याला बघायला येतं. म्हणजे बाजीराव ज्यावेळेला शाहू महाराजांना भेटायला येते तेव्हा माहुलीत त्यांनी मोठा वाडा बांधलाय, त्याच्या आता काही अवशेष शिल्लक आहेत. त्याला बुलंद महाल म्हणतात. बुलंद महालामध्ये एक मोठा बुरुज आहे आणि त्या बुरुजात अजूनही तो गवाक्ष दिसतो. तिथं मस्तानी हे सगळं सौंदर्य बघत असेल. मस्तानी पाहिलेलं आहे, निदान तिची खिडकी तरी बघून त्याच्यावर तरी आनंद बांधला. तर असा संतांचा सुद्धा संबंध कृष्णेशी खूप आलेला आहे. सातारा ही ऐतिहासिक राजधानीच आहे आणि कृष्णा नदीचा उगम तिथं आहे. बरंचसं कृष्णा नदीचं पात्र हे सातारा, सांगली या ह्याच्यामध्ये जातं. तर इतिहास या संबंधानं काही कृष्णा नदीच्या संबंधाच्या आठवणी आपण इतिहास आणि भूगोल असं दोन्ही म्हणूया. कृष्णदेवराय म्हणून जे राजे पूर्वी होऊन गेले, म्हणजे आपलं हम्पी आणि या बाजून जे विजयनगरचं साम्राज्य होतं, त्यांना भट्ट म्हणून त्यांच्या पदरी एक जण होता. त्यांनी कृष्णा महात्म्य वाचून दाखवलं. कृष्णा महात्म्य वाचून दाखवलं ते म्हणजे मला कृष्णा परिक्रमा करायची. लिखित स्वरूपात म्हणजे माहिती असलेला कृष्णदेवराय पहिला की ज्यानं कृष्णाची परिक्रमा केली. आणि तो ज्या वेळेला माहुलीला आला त्यावेळेला कृष्णा वेण्णा संगम बघितला तर इतका खुश झाला की त्यांनी तो जो त्यांचा हे होता ज्याने वाचून सगळं दाखवलं, त्याला बरीचशी तिथली जमीन दिली. तो म्हटला इथं वस्ती कर आणि कृष्णेची सेवा कर. तर तिथं मी मगाशी सांगितलं असं कृष्णा वेण्णा एकत्र असलेलं एकमेव मंदिर माहुलीत आहे, ज्याला आपण ट्विन म्हणतो. म्हणजे सयामी ट्विन म्हणा कदाचित, दोन्ही एकत्र असलेलं असं ते एकमेव मंदिर राहतं. हा जो एक भाग राहतो त्याच्यातला, त्याप्रमाणे आता ही सगळी राज्य आलेली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा वगैरे. पूर्वी ही राज्य काही नव्हती त्याच्यातली. त्यामुळे कृष्णे बरोबर जाताना सातारा जिल्ह्यामध्ये गमतीची गोष्ट अशी की महाराष्ट्रातच खूप आपल्याला गोष्टी या बघायला मिळतात किंवा त्याचा इतिहास खूप मोठा आहे. कदाचित मी मराठी जाणतो म्हणूनही असेल त्याच्यामध्ये. परंतु ज्या वेळेला कृष्णेचं उगम होतो, पंचगंगा मंदिर म्हणून आहे, ते प्रत्यक्ष तिथून नाही कृष्णा त्याच्या मागून येते आणि तिथं सुद्धा ती नुसती कुंडात पडताना दिसती. तुम्ही पाहिलेलं आहे, महाबळेश्वरला गेला तिथं ती गुप्त होते, अजून परत खाली जावं लागतं. मग तिथं मूळ कृष्णाचं देऊळ आहे आणि तिथूनही पुढे गेल्यानंतर जोर म्हणून गाव आहे. तर जोरच्या ठिकाणी जे खाली गेलो तेव्हा लोक तिथले म्हणतात की इथून कृष्णाबाईनं उडी टाकलेली, म्हणजे तो लोंढा सगळा खाली पडतो. ही जी सुरुवात मी केलेली आहे ती संजयच्या बरोबर केलेली आहे. म्हणजे तो सुरुवातीचा तरी साक्षीदार आहे त्या ह्याच्यातला. त्यामुळं त्याच्याही काही याच्यातल्या आठवणी आहेत. असो, आपण पुढे येतो त्यावेळेला, ज्या वेळेला आपण पुढे येतो त्यावेळेला सातारा, वाई, ही कराड तालुका, हे सगळे सातारा जिल्ह्यातले येतात. त्या ठिकाणी अनेक ठिकाण आपल्याला बघता येतात. नंतर सांगलीमध्ये ज्यावेळेला जातो तेव्हा हरिपूरच्या इथं वारणा आणि कृष्णा संगम आहे. अनेक संगम आपल्याला बघता येतात त्याच्यामध्ये. पुढे गेल्यानंतर कुरुंदवाडा आहे, त्या ठिकाणी पंचगंगा आणि कृष्णा संगम आहे. आता सांगायची गोष्ट अशी की महाराष्ट्रातलं शेवटचं गाव कृष्णा नदी काठचं म्हणजे खिद्रापूर. खिद्रापूरला अतिशय सुंदर कलाकुसर आहे आणि त्या ठिकाणी मी जवळजवळ पूर्ण 1 दिवस घालवला त्या गाईड बरोबर. तेव्हा त्यानं मला हे सगळं समजावून सांगितलं. म्हणजे इतक्या मोठ्या तुळया आणि हे म्हणलं चढवलं कसं वरती त्याच्यामध्ये, म्हणजे कसं असावं. तेव्हा त्यानं सांगितलं ह्या देवाला भूमिगत देवालय म्हणतात. भूमिगत हे 500 वर्ष बांधकाम चाललेलं होतं. किती पिढ्या त्याच्यात गेल्यात ते. म्हणजे खालचं सगळं बांधायचं, त्याच्यावर माती टाकायची, मग त्याच्यावर ते गाडे ओढत यायचे आणि हत्तीच्या साह्यानं त्या तुळया किंवा काय शिल्प सगळी बसवायची. कारण जय विजय सुद्धा इतके मोठे आहेत की त्याचे आक्रमणातले तुटलेले तुकडे सुद्धा आपल्याला उचलत नाहीयेत. म्हणजे इतकी ती मोठी शिल्प कशी ठेवली आहेत. हा जसा भाग येतो त्याप्रमाणे घटप्रभा आणि मलप्रभा पैकी मलप्रभेचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेस ती बदामी, पट्टडकळ, ऐहोळे या बाजूने ज्या वेळेला येते. बऱ्याचशा उपनद्यांची सुद्धा मी परिक्रमा केलेली आहे. मला आवड आहे म्हणून मी मुद्दाम त्या नद्या सगळ्या बघत गेलो किंवा कुठून कशा गेल्यात. तर पट्टडकळ, ऐहोळे, बदामी या ठिकाणचं शिल्पकला इतकी अप्रतिम आहे की पट्टडकळचं ते
शिल्प हे सगळं बंगलोरचा विधानसौध बांधलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरनं ती कल्पना त्यांनी घेतलेली आहे. हे इतकं सुंदर बांधलेलं आहे. आणि मग आपण पुढे जातो तर ही कलाकुसर अप्रतिम आहे. मी मगाशी सांगितलं असं धोमला मुद्दाम जा. धोमला नरसिंहाचं देऊळ आहे, सिद्धेश्वर मंदिर शंकराचं आहे. ते खोल आहे. खोल आहे म्हणजे जवळ नदी पात्राच्याही खाली जातं. नदीचं पाणी ज्यावेळी वाढतं त्यावेळेस तिथं पाणी येतं. मगाशी मी जसं तुम्हाला कोळ्याचं सांगितलं, कोळे नरसिंहपूर ते सुद्धा नदीच्या खाली आहे. तुम्ही तिथं गेला तर पावसाळ्यामध्ये किंवा विशेषतः तिथं सुद्धा बोटावर पाणी असतं. त्याला ज्वाला नरसिंह असं म्हणलेलं आहे. कारण पराशर ऋषींनी तपश्चर्या केली आणि सांगितलं की मला दर्शन द्या. तेव्हा नरसिंहानं उग्र रूपातलं दर्शन दिलं, त्यांना बघवलं नाही. ऋषींनी त्याला सांगितलं, विनंती केली की देवा तुम्ही कृष्णा नदीत जा, कारण कृष्णा नदीच फक्त तुमचं तेज सहन करू शकेल. आणि नंतर मग ते एका राजाला त्यांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं मला इथून काढ. तर राजा म्हणला मी ओळखायचं कसं? तर त्यांनी सांगितलं तू कडबा पसर नदीवरती, ज्या ठिकाणी आग लागेल त्याच्या खाली मी आहे. तिथं आग लागली. मग त्यांनी पाणबुडे किंवा हे पाठवली लोक, मग ती मूर्ती काढली. अतिशय सुंदर मूर्ती आहे. तर हा सगळा त्याच्यामधला एक एक भाग येतो. आणि मग तिथून आपण पुढे जातो तर हा जसं खिद्रापूरचं देऊळ सांगितलं, हे सांगितलं तसं वाईच्या धोमच्या देवळाचा कलाकुसर अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्याच्यावर पुष्करणी आहे, मोठं कासव आहे, एवढं मोठं कासव दगडातलं आहे, त्याच्यावर पुष्करणी आहे, त्याच्यावर नंदी आहे. तर हे अतिशय सुंदर बघण्यासारखं आहे. तर ही जी कला आहे, संस्कृती आहे, हे आपल्याला कृष्णा काठात जातात बघता येते. माझा जोर म्हणण्यापेक्षा माझा जो मुख्य गाभा होता ते लोकांशी संवाद साधणं, लोकांना विचारणं किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय काय म्हणजे इकडे काय उत्सव होतात, कृष्णा नदीबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणं. आणि मुख्य म्हणजे कृष्णा नदीला जाणून घेणं, हा माझा त्याचा मुख्य उद्देश होता. मग अशी म्हटलं तसं कृष्णा नदी महाबळेश्वरातून जेव्हा उगम पाहून खाली यायचा प्रयत्न डॉक्टरांनी सांगितलं तरी ती उडी मारते तिथून खाली. तिथंच एकमेव तिथं अवकाळपणा येतो. नंतर मात्र पुढं शेवटपर्यंत ती जसं गदिमानी वर्णन केले, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिला नाही. आता हे सद्यस्थिती काय आहे कृष्णा नदीच्या काठची, आपण ती सगळी जी बघितलेली आहे त्याबद्दल. हा माझ्या परिक्रमेचा अजून एक भाग होता. आता मी मगाशी सांगितलं असं परिक्रमा म्हणजे काय, तर परी म्हणजे भोवती आणि क्रमा म्हणजे फिरणे, नदी भोवती फिरणे किंवा नदी जवळून फिरणे. नर्मदा परिक्रमा ही एका अर्थानं कर्मठ पद्धतीनं होते. म्हणजे फक्त उजवीकडे ठेवायची, डावीकडे जायचं नाही, मग असं जातो तसं येतं. मी तो प्रकार काही ठेवला नाही. कारण जसं मी मगाशी सांगितलं की ही नाती आपल्याला कळतात. जसं मी भुईंजला गेलो, भुईंजला महालक्ष्मीचं मंदिर आहे, एका ठिकाणी भृगु ऋषींचा आश्रम आहे. तिथल्या लोकांना विचारलं तर महालक्ष्मी, ती भृगु ऋषींची मुलगी म्हणजे महालक्ष्मी. अरे वा, म्हणजे चांगला, म्हणजे तो जसा समजला भाग आहे. तसं तुम्ही नरसो याला नरसोवाडी नाही, आपलं औदुंबरला तुम्ही गेला तर औदुंबरच्या नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवी, गुरुचरित्र वाचतात त्यांना माहिती आहे की एकाने ती जीभ कापून दिलेली होती त्या देवीला. म्हणजे तो फार बुद्धिवान नव्हता आणि तो ज्यावेळेस शीर कापायला लागला त्या देवीने थांबवलं आणि म्हणली तू पलीकडे जा, तिकडे नरसिंह सरस्वती आहे, ते तुला सगळं देतील. तर त्यांनी विचारलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की नरसिंह सरस्वती हे माझे भाऊ आहे. म्हणजे हा जो भुवनेश्वरी देवी नरसिंह सरस्वती आहे, हा संबंध आपल्याला त्या गावकऱ्यांकडून कळतो. मग ते इकडे आले वगैरे वगैरे, ती सगळी पुढची कथा येते त्याच्यामध्ये. तर ह्याच अशा गोष्टी आहेत. तसं नदीची सद्यस्थिती काय आहे असं विचार करता हा सगळा भाग झाला. हा थोडासा पुराण किंवा जसं नाण्याची दुसरी बाजू काय आहे. आता दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आपण बघतो म्हणजे मग हा अभ्यास असतो बराचसा, हे असं का होतं म्हणजे मी जसं धोमचं तुम्हाला सांगितलं की सिद्धेश्वर आणि नरसिंहाचं देऊळ बघा, पण नदीकाठी गेलं तर अतिशय जलपर्णी मानलेली. आता ह्या जलपर्णीचं काय, म्हणजे जलपर्णी का होती, तिथं गाळ होतो, पाणी संत असतं आणि उथळ असतं. आता हेच तुम्ही उजनी धरणाकडे जा किंवा तुमच्या इथून जा, पाणी उथळ आहे पण ते लांब आहे आणि खोल आहे. उथळ एक भाग आणि वाहतं असणं हा दुसरा भाग. तर उथळ पाणी, थांबलेलं पाणी मग जलपर्णी आहे. हे वाहतं असेल तर तसं ती तेवढी टिकत नाही. आता जलपर्णी खरोखरच वाईट आहे का? काही जण म्हणले नाही, ती तर उलट गाळून धरती त्याच्यातला वगैरे असं. तो त्याच्यातला एक मुद्दा येतो तिथला. पण जलपर्णी वाढते म्हणजे 10 पटीनं फटाफट वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ती काढायला पाहिजे, त्याच्यातून आपण मोकळं होऊ, पुढे जाऊ त्याच्यामध्ये. आता जसं म्हणलं मी की
नदीकाठी सुजलाम सुफलाम प्रदेश केला. पण त्यामुळे औद्योगिकरण आलं. जसं मी आता सांगितलं की अनेक राजधान्या आहेत किंवा अनेक संस्कृती उदयाला आल्या, अनेक गावं तयार झाली. पण जसं औद्योगिकीकरण आलं त्याच्याबरोबर प्रदूषण आलं त्याचं. त्यामुळे आता प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा वगैरे हे सगळं दिसायला लागलेलं आहे. हे सगळं मोकळं करायला पाहिजे. वस्तुतः पुन्हा नदी हा प्रकार कसा असतो, ती सगळ्यात खोल असते. म्हणजे कुठूनही पाणी सोडलं तरी कधीतरी ते नदीत पोचणार आहे. त्यामुळे हे पाणी चांगलं करणं आणि सोडणं हा जर विचार केला तर फक्त 40% काम या गोष्टीवर चाललेलं आहे आणि शासन सुद्धा याबद्दल उदासीन असतं. त्यामुळं वस्तुतः नद्यांचे नैसर्गिक पद्धतीनं मार्ग असे असतात की काही अंतरानंतर ते पाणी आपोआप स्वच्छ होत जातं. पण नदी जेवढी मोठी असेल तेवढ्या त्याच्यामध्ये ऑक्सिजन जातो आणि तेवढे त्याच्यात जलचर तयार होतात. ऑक्सिजन तयार होतो तसं त्याला ॲरोबिक बॅक्टेरिया म्हणजे प्राणवायूवर असणारे जे बॅक्टेरिया असतात ते विघटन करतात, मोकळं करतात. तळाला जाल त्याच्यात अनएरोबिक बॅक्टेरिया असतात, ते सुद्धा हे सगळं काम करतात. परंतु जशी आता धरणं झाली तसं वाहतं पाणी कमी झालेलं आहे, कारण पाणी अडवलेलं आहे. त्यामुळे वाहत्या पाण्यातले जे सजीव आहेत ते आपल्याला दिसत नाही. किंवा ज्यावेळेस नद्यांना पूर येतो माशांना अंडी घालायची असतात ते प्रवाहाच्या विरुद्ध जातात आणि त्या भिंती असतात त्या भिंतीत धडकून ते मरून जातात. त्यामुळे कित्येक जाती आता नष्ट होत चाललेले आहेत. म्हणजे मासे खाणाऱ्यांच्यासाठी ही एक तशी चिंतेची बाब आहे. परंतु तसं आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ते फार मोठं काम आहे, हे आपल्याला करायला पाहिजे. महागाळ साचतो, पुढं जातो, त्याच्यात खरं काय म्हणजे या गोष्टी फारशा टाळता येणार नाही. धरणं बांधायला पाहिजे, त्यातनं वीज येते, पाणी मिळतं आपल्याला, हे सगळं आहे. पुन्हा मागाचा जो भाग येतो की खरोखर नदीचा आज उपयोग काय, म्हणजे हा सध्या स्थिती काय. पूर्वी लोक नदीवर आंघोळीला जायचे, नदीचं पाणी घरी घेऊन यायचे, कपडे धुवायला जायचे, जनावरं घेऊन जायचे, जनावरांना पाण्याला घेऊन जायचे. आता काय तुम्हाला स्विमिंग पूल आहेत, नदीवर जायची गरज नाही. तोटी सोडली की पाणी येतं, नदीवर जायची गरज नाहीये. कपडे धुवून मिळतात, नदीवर जायची गरज नाही. अगदी वाटलं तर तुमची देवळं आहेत तिथं जाता, काही ठिकाणी उत्सव होत असतील तर त्या ठिकाणी जाता. अगदी शेवटचा भाग म्हणजे नदी काठी राहतात, त्यांची एक इच्छा असती की मगाशी जर संजयने सांगितले पंचतत्वातून हा सगळा उगम आहे. तर ज्या वेळेला पृथ्वीवरती पहिलं पाणी आलेलं आहे त्या पाण्यातूनच अमिबा आलेला आहे. म्हणजे एक पेशी आहे आणि मग हे सगळं वाढलेलं आहे. त्यामुळे पाण्याला सुद्धा मी सजीव म्हणेन, कारण पाणी वाहते सारखं. आणि नदीचे अनेक रूप आहेत, आपल्याला ती वेगवेगळ्या ऋतूत बघितली पाहिजे. दिवसाच्या सुद्धा मी रात्री 12-1 वाजता सुद्धा नदीवरती गेलेला आहे. जसं पावसाळ्यात जातो तसं उन्हाळ्यातही जा. उन्हाळ्यामध्ये धरणं ज्या वेळेला आपण बघतो त्याचं पाणी खूप कमी झालं असतं, त्यात गेलेली देवळं दिसतात, अनेक दैवत त्या ठिकाणी आहेत. आणि ज्या वेळेला त्याचे जे सुना उघडलेला दिसतो तसे ते देवळांचे अश्रू आहेत असं वाटतं आपल्याला. असा तो त्याच्यातला एक नदीचा भाग होतो. तर हे सगळं फार मोठं काम आहे आणि हे आपल्याला करायला पाहिजे. पण बघूया. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की काय करायचे, तर मला वाटतं उत्सवांचं जरी पुनरुज्जीवन केलं, कारण लोकांना माहिती आहे की म्हणजे थोडी श्रद्धा आहे त्याच्यामध्ये. आता जी श्रद्धा एवढीच राहते की माझं अंत्यकार्य नदीकाठी व्हावं आणि माझी अस्थी कृष्णा नदीमध्ये विसर्जन व्हाव्यात, एवढ्यापुरतं थोडंसं हे मर्यादित राहतं. ते थोडंसं आपल्याला अजून वाढवायला हवं. कोलंबच्या बाबतीत शिरवाडकरांनी जे म्हटलं तर अनंत आमची देया शक्ती अनंत आशा किनारा तुला पामराला. डॉक्टरांचे सगळं वर्णन ऐकताना, त्यांचा जो प्रवास ऐकताना आपल्यासारख्या लोकांना तर आपण पामरत असल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये प्रत्येक नदीची एक ओढ असते, आस असते की शेवटी सागराला जाऊन मिळायचं. कृष्णा नदी जो सुरू होते अगदी छोटासा त्याचा उगम आपल्याला महाबळेश्वरला बघायला मिळतो. पण कृष्णा नदीचा शेवट कुठं आणि तो तुम्हाला कसा अनुभवता आला याबद्दल आम्हाला ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. त्याबद्दल आम्हाला साधारण आपण उत्तर रंगाकडे येतोय. म्हणजे बरेच लोक कंटाळे असतील किंवा असं भावना येईल त्याच्याने. मी कृष्णा नदीचं तुम्हाला हे सांगतो, ज्याला सागर संगम म्हणतात. साधारण मच्छलीपट्टण किंवा आता कृष्णा जिल्हा म्हणतात, तर त्या ठिकाणी मी गेलो आणि मच्छलीपट्टण या गावात गेल्यानंतर मी म्हटलं काय पहिल्यापासून लहानपणापासून वाचलंय कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला मच्छलीपट्टण इथे मिळते. म्हटलं जाऊ मच्छलीपट्टणच्या किनाऱ्यावर, आपल्याला समजा इथं नाही तिथं सांगतील वगैरे, थोडी मागं पुढं कुठंतरी असेल. तर तिथं गेल्यानंतर पहाटे मी जायचं ठरवलं की पहाटे म्हणजे ड्रायव्हरला सांगायचं जे या भागाकडे परत केव्हा तरी येईल की तुम्हाला दुभाषी लागतो.
कर्नाटक निदान मला समजतं, काही बोलायला असेल तर कानडी बोलणारा माणूस वगैरे चांगला, तसंच पुढं तेलुगू आणि याच्या म्हणजे तामिळनाडू आणि इकडं सुद्धा दुभाषी लागतो. त्याला मी सांगितलं आपण पाठी निघू लवकर. ज्या वेळेला मी निघालो त्यावेळेला गाय आणि तिचं वासरू आणि ती तिचं दूध पिती ही मला एका ठिकाणी दिसली. भारद्वाज पक्षी गेला. म्हणलं हा चांगला शुभ संकेत आहे, आज आपल्याला छान कृष्णा नदीचं दर्शन होणार, म्हणून आम्ही केलं तिथं. आणि मच्छलीपट्टणच्या त्या किनाऱ्यावर गेलो. पहाटेची वेळ होती, फार लोक आलेले नव्हते. त्या ड्रायव्हरला बघ रे कुठं आहे कृष्णा नदी. तर एक 2-3 जणांना त्यानं थांबवलं आणि त्याच्या भाषेमध्ये विचारलं. त्यांनी त्याच्याकडे बघितलं, एकदा माझ्याकडे बघितलं आणि इथं नाही कृष्णा नदी. काय म्हणले इथं नाही, म्हणजे बघ कुठं आहे. तर त्यांना ते दुसरं गाव सांगितलं. म्हणलं किती लांब आहे, तो काही बोलला नाही. पण ते मला नंतर कळलं की ते 90 किलोमीटर लांब होतं. असू दे म्हणलं, काय हरकत नाही. आणि जसं म्हणतो की काही अज्ञानातच सुख असतं. दुसरं म्हणजे रस्ते खराब, कुठं बोर्ड नाही, म्हणजे बोर्ड असतील पण ते आपल्याला वाचता येत नाही, हा एक भाग. पण तो हळूहळू जात आम्ही त्या हमसाला देवी म्हणून आहे त्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यानंतर तिथं गावकऱ्यांना विचारलं की समुद्र किनारा कुठे आहे. आता इकडून इकडं आलो, आता तर कृष्णा नदी कुठं जात नाही म्हणलं. पण तिथं जसं कृष्णा वर्ल्ड सँक्च्युरी म्हणून आहे की तिथेही जंगल आहे, वन खात्यात आहे ते. मगाशी माझं बोलता राहिलं, म्हणजे जंगल आहे. एक आमचं कोयनानगरचं अभयारण्य आहे, व्याघ्र अभयारण्य. तसं नल्लामलई म्हणजे श्रीशैल्य इथं सुद्धा अभयारण्य आहे. तिथं तर सकाळी 6 ते रात्री 6 एवढंच तुम्हाला त्या जंगलातून बस किंवा गाड्या जाता येतं, बाकीच्या वेळेस ते बंद असतं. इथं जंगल खातं असल्यामुळे त्यांनी ती दार बंद केलं होतं. तर मग म्हटलं आता ठीक आहे, गाडी तर जाणार. म्हणलं हे उघडणार केव्हा. तो म्हणलं हे 9 नंतर केव्हा येतील तेव्हा उघडतील. म्हटलं आता 8 वाजले, एक तासभर करायचं काय. मग तिथला जो ग्रामस्थ होता त्यातला एक जण म्हटला की मी तुम्हाला मोटरसायकलवर नाही, बारकी जागा ठेवलेली होती, तिथून तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातो. म्हणलं ठीक आहे चल म्हणलं. म्हणून त्याच्या मागं बसलो. आता माझा ड्रायव्हर होता तो दुभाषिक होता, पण याची भाषा तशी मला येत नव्हती. मग तिथे गेल्यावर त्यानं आपल्याला दाखवलं हा समुद्र किनारा. माझं काम संपलं. त्याला म्हणलं कृष्णा नदी कुठं आहे. तर तो म्हणला कृष्णा नदी आज इकडं म्हणा, अजून 10 किलोमीटरवर आहे. म्हणलं आता घे गाडी परत. म्हणलं परत गेला. आता म्हणलं याच्याशी बोलताही येणार नाही. मग त्याच्याशी परत गेल्यानंतर ड्रायव्हरला विचारलं. मग त्यानं 1-2-4 जण जमली होती लोक की हे कोण आले काय वगैरे. त्या बोलण्यातून मला असं समजलं की कृष्णा नदी जिथं समुद्राला मिळते त्याला सागर संगम म्हणतात. तिथं नजीकच्या काळामध्ये जवळजवळ 150 लोक खलास झालेली आहेत. म्हणजे बोटी उलटल्या म्हणा, अमुक ऍक्सिडेंट काय वाटतं ते झालं असेल, त्यामुळं पोलिसांनी ते सील केलेलं आहे. तो किनारा पूर्ण बंद केलेला आहे, तुम्हाला तिथं जाता येणार नाही. बरं आता म्हणलं आपण आलोय इतक्या लांबून, आलोय या एकाच गोष्टीसाठी. तर मग परत त्याच्याशी परत एकदा म्हणलं अजून काय म्हणतो वगैरे ऐकूया. तर त्यातला एक जण पुढे आला. तो म्हणला मी तुम्हाला नेतो, त्या अर्थाने दुभाषाच्या बोलण्यावरून. पण म्हणला रस्ता जंगलातला आहे, तिवराची जंगलं आहेत, चिखल आहे, काटे आहेत, शंख शिंपले टोचतात. काही ठिकाणी भरतीनं ज्या वेळेला आपण डबकं म्हणू किंवा काय तिथे पाणी असतं, पाण्यातून जावं लागेल. आता पोहता येणं वेगळं आणि तिथं पोहत जाणं हे वेगळं, हे सगळे वेगळे विषय होते. पण तो म्हणला की तुम्हाला नेईन, पण तुमची चालायची तयारी पाहिजे. वाटेत काहीही मिळणार नाही, फोनची रेंज नाही, प्यायला पाणी नाही, सँडविच मिळणार नाही. म्हणजे तशी यायची तयारी आहे का. थोडक्यात कसं असतं की देव तुमची परीक्षा घेत असतो. तो डिस्करेज, पण तुम्ही येऊ नका म्हणजे तुम्ही नाही म्हणा, तुम्ही मोकळे मी मोकळे, तुम्ही जा मी जातो. तर त्याच्यात पुढं होतच की पुन्हा तो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. पोलिसांनी बघितलं काय तुम्हाला कुठं चालला काय, हा परत भाग येतो त्यातला. म्हणजे ठीक आहे माझी तयारी आहे. त्याच्या पायात चप्पल नव्हतं. मी म्हटलं आपण तरी कशात चप्पल घाला, देश तसा वेळ नाहीतरी चिखलात उतरून चप्पल खाली जायची आणि त्याचा पुढं उपयोग होणार नाही. मी चप्पल काढून टाकल्या. नंतर माझी एक अर्धी चड्डी होती आणि लुंगी घातली होती. त्याच्यावरती मी आपली अर्धी लुंगी वर घेतली. एक शर्ट, 2 फोन होते, दोन्ही फोन मी त्याच्याकडे देऊन टाकले. म्हणलं गेले तर त्याच्याकडनं जातील, आपल्या काही नको, तो नीट जाणारा होता. ठीक आहे म्हणलं. आम्ही चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर हा करमंडलचा किनारा आहे, हा थोडासा बेभरवशाचा आहे. म्हणजे कधी वादळ येईल, कधी पाऊस येईल, कधी सुनामी नाही पण मोठ्या लाटा येतील वगैरे, काही सांगता येत नाही. परंतु आम्ही निघालो त्यावेळेस सुद्धा दमट वास सगळीकडे पसरलेला, थोडा माशांचा वास, पाऊसही थोडासा सुरू झालेला होता.
पुढं चालायला लागलो, किती वेळ आम्ही चालत होतो त्याचा पत्ताच नाही. तोंडालाही कोरड पडली. ती म्हणून असू दे जाऊया. मग जिथं जिथं पाणी असायचं तिथं तो आधी पुढं जायचा, म्हणजे अंदाज घ्यायचा की इकडून जाऊ का तिकडून जाऊ, आणि मग तो मला त्याच्याबरोबर घेऊन जायचा. त्याला सुरुवातीला मी म्हटलं होतं की मी काठी घेतो, काठी घेऊन म्हणजे थोडासा आधार होईल त्यातला. तर त्यांना हातात सांगितलं ना मीच काठी आहे तुमची, तुम्ही काही काठी घेऊ नका म्हणलं. बरं म्हणलं. मग असं आम्ही बराच वेळ चालत पुढं पुढं गेलो. आणि नंतर मग त्याने एका ठिकाणी मला सांगितलं की गाच ऐकू यायला लागली होती समुद्राची. तो म्हणला जवळ आले. पुढे सांगितलं म्हणून बरं झालं, काय हरकत नाही. पुढं गेलो आणि पुढं गेल्यानंतर मी एकदम स्तंभित झालो. असं मोठं कृष्णेचं पात्र होतं, त्याला मुनेरू म्हणून एक नदी मिळत होती, ती दिसत होती. बाकीचं सगळं चिवराचं जंगल होतं. मी मगाशी सांगितलं सर, चिखल काटे कुठे त्याच्याकडे काहीही लक्ष द्यायचं नाही त्याच्यातलं. साधारणपणे आपण असं लक्षात घेतलं की देह हे साधन आहे आणि देव मिळवणं हे साध्य आहे आपलं, किंवा ब्रह्म मिळवणं. आता ब्रह्म काय याच्याबद्दल आपण फार बोलत जाते त्याच्यामध्ये, परंतु ते कळल्यानंतर मग तुम्ही देहाची आसक्ती सोडून दिली. म्हणजे मग तुम्हाला या गोष्टी त्याच्यामध्ये काही आड येत नाही की मला तहान लागली, मला अमुक काहीही होत नाही त्याच्यामध्ये. तसं नंतर मग पुढे गेल्यानंतर मी बघितलं की कृष्णा नदी आणि समुद्र, कृष्णा आणि नदी समुद्र याच्यामध्ये साम्य झालेलं, दोन्ही एकमेकांना मिळालेले होते. आणि त्या मोठ्या याच्यावरती आपण कॅनव्हास म्हणूया की वर आकाश आहे मोठं, म्हणजे जसं आपण पंचमहाभूत म्हणतो, पृथ्वी आग तेज वायू, वाराही थोडासा सुटायला लागलेला होता, बारीक थेंब यायला लागलेले होते. आणि याच्यामध्ये त्या कॅनव्हासवर एक ठिपका सुद्धा नसेल इतका मी बारका त्याच्यामध्ये दिसलो. आणि त्या दृष्टीनं कृष्णाबाईचं दर्शन झालं. म्हणलं आपलं आता भरून पावलं. म्हणून त्याला सांगितलं की मला म्हणलं स्नान करायची इच्छा आहे. तर तो म्हणला मी जाऊ देईल, पण म्हणला मी तुम्हाला आज जास्त जाऊ देणार नाही. आणि ही गोष्ट खरीच होती, कारण तिथं काही घडलं तर तुम्हाला वाचवायला कोण येणारच नव्हतं, आणि येण्याची शक्यताच नव्हती, कारण त्याला रस्ता नव्हता, वाट नव्हती, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा मी गेलो, पाणी हातात घेतलं, नमस्कार केला. त्या वाळूही थोडीशी त्याच्यामध्ये होती, त्याचाही नमस्कार केला. तो माझ्याबरोबर आत येत होता. मी जितकं आत जात होतो नदीच्या बरोबर समुद्रामध्ये, आणि कृतकृत्य झाल्याचं समाधान होतं. तेवढ्यात एक लाट आली आणि जसं आपण तो पायाखालची वाळू सरकली तशी वाळू सरकली आणि कृष्णाबाईंना अलगद मला आपल्या ओट्यामध्ये घेतलं. तो एक साष्टांग नमस्कारच होता. मी उभा राहिलो आणि उभं राहिल्यानंतर म्हणलं की आई, म्हणलं हे किती छान गोष्ट आहे. म्हणलं मी महाबळेश्वरनं आलो, तुझा माहेरचा माणूस आहे. अर्थात या माझ्या मनातल्या भावना आहेत. म्हणलं तुला कधी आठवण येते का आपल्या आई वडिलांची किंवा महाबळेश्वरच्या डोंगराची, जिथून तुझी सुरुवात झालेली आहे. आणि मी डोळे मिटले आणि मला वाटलं कृष्णाबाई हसली. म्हणजे असं वाटतं का तुला की मला माहेर आठवणार नाही? हे पाणी बघ, या पाण्याची वाफ होती, त्याचे ढग होतात आणि ढगाने आम्ही परत तिथं महाबळेश्वरला येतो. आणि मी आल्यानंतर माझ्या आई वडिलांना आनंद होतो, आईला पुन्हा पाना फुटतो आणि वाऱ्याचा आवाज येत बारीक 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 हे सुरू होतं. हे गाठच नाही का म्हणजे माहेरची, हे चक्र म्हणजे अव्याहत लाखो वर्ष चालू आहे. मी सागराला मिळते आणि मी परत तिथं जाते, हा त्याच्यातला अनुभव होता. आणि या ठिकाणी जसं आपण म्हणतो की आयुष्यात केव्हा तरी तुम्हाला एक क्षण मिळतो की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाची. तर मला यात आनंद झाला माहित नाही, मला दुःख वाटलं काहीच नाही. त्याच्याही पलीकडे गेलेला होता तो हा भाग होता. मी दर्शन घेतलं, थोडा वेळ थांबलो आणि मग माझा जो साथीदार माझ्या बरोबर आला, तो म्हणला आता आपल्याला परत जायला पाहिजे, कारण पोलिसांनी बघितलं आणि पुन्हा मग ते सगळं कोण निस्तरत बसणार आणि तुम्हाला न्यायचं ही माझी जबाबदारी आहे असं म्हणल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे आपण जाऊया. म्हणलं पुन्हा एकदा नमस्कार केला कृष्णेला, आम्ही परत यायला लागलो. बरेच कष्ट घेतल्यानंतर ज्या वेळेला एखादं दैवताचं दर्शन होतं ते फार मोठं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी अनुभूती येते. कदाचित म्हणेन हेलिकॉप्टरनं तुम्हाला कोणी नेऊन सोडलं असतं तर तुम्हाला हा अनुभव आला नसता त्याच्यामध्ये. हे असंच तुम्ही जायला हवं होतं. तर त्या ठिकाणी गेलो, मी परत यायला लागलो. परत आल्यानंतर येताना, जाताना मला जेवढे कष्ट वाटले होते येताना मला काही कष्ट वाटले नाही. अगदी फुलावरून चाललोय असं वाटलं की त्याच्यामधून जाताना. आणि जसं वाऱ्याचा झुळूक यायला लागलेली होती की पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला. बारीक असा कृष्णाचा आवाज, म्हणजे जसे याचं यावं वेळूतून त्याचे नाद ऐकू येऊ लागलेले होते. हे सगळे अनाथ नाद होते. हे सगळं केलं, त्याच्याबरोबर चालत चालत मी आलो आणि ज्या ठिकाणी आमची गाडी होती त्या ठिकाणी येऊन पोहोचलो.
गाडी पोचल्यानंतर तिथं त्याला मी म्हणलं आता याचं आपण नाव सुद्धा विचारलं नाही, म्हणून त्याला विचारलंय, म्हणलं की ह्याला विचार आहे, म्हणलं तुझं नाव काय आहे? तो म्हणला गोपाळ, गोपाळ कृष्ण माझं नाव. फार चांगला आहे म्हणलं. माझा जो ड्रायव्हर होता मोबाईल त्याचं नाव मधुसूदन, माझं नाव मुरलीधर, आणि आम्ही कृष्णाबाईचं दर्शन घेतलं. हे सगळे तिथं आम्ही एकत्र होतो. मी त्याचे हात हातावर घेतले, त्याला नमस्कार केले, त्यांना असं मानेनं हे केलं, म्हणलं असं करू नका म्हणलं, म्हणजे तो गोपाळ कृष्ण आहे तर आपल्याला ह्या आपल्या भावना आहेत त्याच्यातल्या. नंतर हमसाला देवी या ठिकाणी वेणुगोपाळ म्हणून एक देऊळ आहे, म्हणलं ग्रामस्थ आणि याच्या दृष्टीनं आपण इथलं दर्शन घेऊया. ते वेणुगोपाळ मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात अंधार होता, एक बारीक दिवा लावलेला होता. ते साधारण दाक्षिणात्य ह्याच्यामध्ये म्हणतो आपण, गुरुवायूर गेलं तरी आपण इथं ते खूप लांब आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. बारीक ह्याच्यामध्ये फार सुंदर कृष्णाची मूर्ती दिसली. मी मूर्तीकडे बघितलं, डोळे मिटले, पुन्हा उघडून बघितलं, तो बाळकृष्ण गालात हसत होता की कशी फिरकी घेतली, नमस्कार केला, कृष्णाबाई महाराज की जय, हा जय जयकार केला. हा मला अनुभव आला. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंकी बोलत असे मंजुळवाणी, बोलविता धनी बिगळाची. मी जे काही सांगितलं ते तिथून सांगितलेलं आहे. ओढिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. हे सगळं जे आहे ते भगवंताचं आहे. किंवा ज्ञानेश्वरांनी जसं म्हणलेलं आहे, म्या पामरे काय बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. जे काही चांगलं आहे ते विश्वंभरचं आहे, चुका आहेत त्या माझ्या आहेत. तुम्ही ऐकून घेतलं, धन्यवाद, नमस्कार.